पुढचा स्टॉल आहे इकडे पाहू शकता. महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत हा स्टॉल आहे. या ठिकाणी शेतकरी बांधवांनो आपण पाहू शकता. इकडे पाहू शकता सह्याद्री स्कूल पुणे यांच्या वतीने या ठिकाणी स्टॉलचं आयोजन केलेलं आहे. बँक ऑफ इंडियाच्या वतीनं आहे या ठिकाणी स्टॉल आहे. इकडे वन विभाग जुन्नर वतीने आपण जे पाहतो की सध्या बिबट्याचे खूप मोठी दहशत आहे आणि त्यावरती उपाययोजना म्हणून या ठिकाणी वन विभाग जुन्नर यांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी लागवड दिसतो आपल्याला. या ठिकाणी ट्रॅक्टरचा स्टॉल आहे पाहू शकता तुम्ही. चैतन्य ट्रॅक्टर्स ओतूर यांच्या वतीने लावलेले आहे. या ठिकाणी जे ट्रॅक्टरचे अवजार आहेत पाहू शकता. या ठिकाणी महागणपती ऑपरेट सोसायटीच्या वतीने स्टॉल लावलेला आहे. या ठिकाणी बोनस शेअर्स आहे पाहूया. या ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्यांचे स्टॉल आहे पाहू शकता. इकडे तुळस वृंदावन आपल्या दारापुढं असतं, शुभ प्रतीक मानलं जातं. ते आहे, संपर्क करू शकता यांना. भद्राक्ष वनस्पतीपासून बनवलेले पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. काय दादा आपल्याकडं ब्लड डोनेशन कॅम्प. ब्लड डोनेशन कॅम्प आहे या ठिकाणी. आज किती लोकांनी ब्लड डोनेट केलेले? आत्तापर्यंत 6. आता सकाळपासून आत्तापर्यंत 6 लोकांनी या ठिकाणी ब्लड डोनेट केलं आहे. जे ब्लड डोनेटर आहे त्यांच्यासाठी विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी येऊन ब्लड डोनेट करू शकता. ब्लड डोनेशन या ठिकाणी होते पाहू शकता. सकाळपासून या ठिकाणी ब्लड डोनेशन चालू आहे. नोंदणी करू शकता. ज्यांना ब्लड डोनेट करायचं आहे त्या ठिकाणी ब्लड डोनेट करू शकता. या ठिकाणी पुन्हा ब्लड सेंटरच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्प घेतला जातो. फ्रीमध्ये आहे, तुम्ही ब्लड डोनेट करू शकता. आणि ट्रॅक्टरचा स्टॉल आहे. ट्रॅक्टर टायरचा स्टॉल आहे. BKT नावाचे ट्रॅक्टरचा स्टॉल टायरचा स्टॉल आहे. या ठिकाणी मॅन्युअल ऑपरेटिंग सिस्टीमवाले अवजार आहे शेतीसाठी उपयोगी ठरणारी पाहू शकता तांत्रिक पद्धतीने. या ठिकाणी पाहू शकता नवजीवन ट्रेडिंग कंपनीच्या वतीने या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे. तर त्या स्टॉलवरती काय पाहूया. बऱ्याचशा गोष्टी आहे पाहण्यासारख्या स्टॉलवरती पाहूया. या ठिकाणी पुन्हा एकदा ट्रॅक्टरचा स्टॉल आहे. या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प दिसतोय पाहू शकता. UN ट्रस्टच्या वतीने नेत्र परीक्षण या ठिकाणी होतं. गॉगल्स आहे काय या ठिकाणी शेतीसाठी लागणारे अवजारं छोटी मोठी सर्व अवजारं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. यांच्याकडे उपलब्ध आहेत. विड्यापासून खुर्पीपासून स्क्रूड्रायव्हरपर्यंत पकडपासून तर शेजारी किरकोळचे लागणारे अवजारं पाहू शकता आणि अल्प दरामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करू शकता. हा स्टॉल आहे A26 नावाचा स्टॉल आहे. इकडे शेतीचा अजून एक उपयोगी विषय पशुपालनामध्ये शेतकऱ्यांना लागणारा जनावरांसाठी कडवाकुटी या ठिकाणी उपलब्ध आहे पाहू शकता. जय हनुमान वैष्णवच्या वतीनं आहे. या ठिकाणी दूध काढणारे मशीन आहेत. यांच्याशी संपर्क साधू शकता. यांच्यासोबत पाहू शकता. अत्याधुनिक पद्धतीनं मशीन चाललेल्या आहेत अपडेटेड होऊन. या ठिकाणी पुन्हा एकदा मशिनरी समर्थ ॲग्रो सर्व्हिसेसच्या वतीने या ठिकाणी मशिनरी आहेत पाहू शकता. शेतकरी बांधवांनो आता आपण B सेक्शनमध्ये आलेलो आहोत. तर B सेक्शनमध्ये काय आहे ते पाहूयात. ॲग्रिकल्चर इनपुट कृषी निविष्ठा या ठिकाणी आहे. ॲग्रिकल्चर संदर्भातले जे काही औषधं आहेत ते या ठिकाणी दिसतात पाहूया. खत औषधांचे स्टॉल या ठिकाणी क्रीम आहे या ठिकाणी आहे. या ठिकाणी फर्टिलायझर्स आहे पाहू शकता तुम्ही. फर्टिलायझर्स आहेत हे पण पाहूया. इंडियन पेस्टिसाइड्स कंपनीच्या वतीनं आहे. या ठिकाणी रस्ता कंपनीमार्फत आहे.
हिमनुष्य आणि क्वालिटी काय की एक नंबर आलेली आहे अशोका आणि सीड्स कोणत्याही सीड्सच्या प्रकारचं वतीने या ठिकाणी ज्यामध्ये सीड्सचे आपल्याला पॅकेट्स आहेत. गवत तण येतं जास्त प्रमाणात दिसत नाही. खत औषधाची गरज पडत नाही. पाहूया एका ठिकाणी पुढचे स्टॉल. या ठिकाणी प्लांट बायोटेकच्या टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडवरती स्टॉल लावलेला आहे. ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव यांच्याकडे इलेक्ट्रिक बाईक दुपारी डेव्हलपर्स एलईडी टीव्ही मुक्ताई कस्टमचा या ठिकाणी पुढचा स्टॉल आहे, पाहू शकता. वेदांत ॲग्रो सायन्स टेक्नॉलॉजीच्या वतीने आजच्या खऱ्या अर्थाने या कृषी पद्धतीसाठी टेक्नॉलॉजी बेस ही आहे, बेस IoT बेस यावरती खूप सारे स्टॉल आहे. त्या ठिकाणी नवीन शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित आहे. कृषी उद्यान प्रायव्हेट लिमिटेड आहे. पाहूया इकडे कृषी टेक्ना प्रायव्हेट लिमिटेड यांची खतं औषधं पाहू शकता तुम्ही. आपण अजून एका स्टॉलला आलेलो आहोत. त्या ठिकाणी पाहूया सिक्युरिटी सिस्टीमसाठी काय केलेलं आहे. सोलार बास्केट कंपनीच्या वतीनं शेतकरी व कृषी उद्योगांसाठी स्मार्ट सोलर उत्पादने यामध्ये पाहू शकता. इथं काय काय उत्पादने आहेत त्याच्या सोलरवरती ते आपण पाहूया. आपण अजून एका स्टॉलला सोलर बास्केट स्टॉल आहे. या ठिकाणी आपण त्याच्या अधिक माहिती सांगतो त्यांच्या स्टॉलवरती काय आहे. मॅडम काय सांगणार आपण काय आहे? सोलावरती चार्ज केलं 3 ते 4 तास चार्ज. ॲग्रो सर्च कंपनीचा या ठिकाणी स्टॉल आहे, पाहू शकता त्यांच्याकडे उत्पादन आहे. नवीन स्टॉल या ठिकाणी पाहूया. दाणेदार कोंबडी खत या ठिकाणी मिळते. आपण जनरली पाहतो पोल्ट्रीमध्ये खत आणि या ठिकाणचं दाणेदार खत आहे कोंबडी खत. हे पाहून नवीन स्टॉल आहे. दुसरा पुढचा स्टॉल आहे. इकडे खत औषधांचा स्टॉल आहे. जयशील सल्फर अँड केमिकल इंडस्ट्रीच्या नावाने आहे. केमिकल प्रोडक्ट्स आहे. या ठिकाणी त्यांच्या वेगवेगळे शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करतात. या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी फुलं पाहू शकतो कोणी शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने शेतकरी तुमची व्हरायटीज आहेत. ते वेगवेगळ्या शेवटीच्या ठिकाणी अवधूत नर्सरी आहे. जर तुम्हाला या प्रकारचे रोपं पाहिजे असेल तर तुम्ही त्याची संपर्क साधू शकता. या अवधूत नर्सरीच्या वतीने स्टॉल आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने. या ठिकाणी वैदिक पशु विभागाच्या वतीनं आहे. या ठिकाणी पशुवैद्यांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. नवीन स्टॉल या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. सेंद्रिय शेतीला सुरुवात ग्रीन प्लॅन सोबत यांच्या वतीने सेंद्रिय शेतीचं आहे. या ठिकाणी आरो सिस्टमचा प्लांट आहे. एस के एंटरप्राइजेसच्या वतीने आरो प्युरिफायर आहे. या ठिकाणी SP ॲग्रो प्रोडक्ट्सच्या वतीने फूड स्टॉल आहे. ज्युसर आहे. त्या ठिकाणी 10 रुपयाला तुम्हाला ज्यूस भेटतं आहे. या ठिकाणी बघा तुला कोणती घ्यायची? स्कूटीज गाड्यांच्या स्टॉल आहे. छोट्या मुलांसाठी पण छोटी स्कूटी आहे, पाहू शकता. चव्हाण सेंद्रिय शेती व बियाणे कमी खर्चात कशी शेती करायची किंवा बियाणे कसे आहेत तर त्या संदर्भात माहिती आहे. घरगुती तेल घाण्यापासून या ठिकाणी तुम्ही तेल काढू शकता. घरगुती वापरण्यासारखं छोटं आहे. या ठिकाणी विजय ॲग्रो इंडस्ट्रीच्या वतीने स्टॉल आहे, पाहू शकता.
सर काय आहे आपल्याकडे? सर आपलं ऑर्गॅनिकमध्ये आहे सगळं. हां, हे जे आहे हे क्रश बोन आहे. right. स्वस्त. बोला सर. नमस्कार, मी सुहास बोलत म्हणजे ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीचा पुणे विभागाचा प्रतिनिधी. आज आपण पाहू शकता आमच्या स्टॉलला आम्ही साधारणतः 28 प्रोडक्टमध्ये काम करतो. त्यामध्ये निंबोळी पेंड आहे, बोन मिल आहे, गांडूळ खत आहे. त्या गांडूळ खतामध्ये आम्ही 11 प्रकारच्या बॅक्टेरिया प्लस मायक्रोरायझा व त्यासोबत आम्ही 25% ऑर्गॅनिक कार्बन दिलेलं आहे. या निंबोळी पेंडमध्ये आम्ही फक्त निंबोळी पेंड न देतच त्यामध्ये निंबोळी पेंड, एरंड पेंड, करंज, महुवा असं दिलेलं आहे. आणि हे बोन मिल पाहिलं तर यामध्ये पूर्ण क्रश आणि तुकडे येतात. त्याच्यामध्ये आपल्याला 22% फॉस्फरस व 25 ते 30% कॅल्शियम मिळतो. त्यासोबतच आपण पाहू शकता आमची हर्बल कीटकनाशक, जीवाणू खते, जैविक कीटकनाशके, जैविक बुरशीनाशके, जैविक सूत्रकृमीनाशक अशी सर्व मिळून 28 प्रोडक्टची रेंज आहे. आमच्या प्रोडक्टमुळे शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होतो. तरी सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आमच्या प्रोडक्टचा वापर करावा. धन्यवाद.